नमस्कार. रक्षिताज किचन मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण झटपट असं 5 ते 10 मिनिटात बनणारं कैरीचं लोणचं बनवणार आहोत. त्यासाठी मी 7 ते 8 कैऱ्या चिरून घेतलेल्या आहेत. गूळ घेतलेला आहे अर्धी वाटी. 3 ते 4 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. मेथीदाणे घेतलेले आहेत. बडीशेप घेतली आहे. जिरे घेतलेले आहेत. मोहरी, लाल तिखट, हळद आणि मीठ. तर आता आपण कृतीकडे वळूयात. तर मी आता गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये आता आपण मेथी दाणे टाकणार आहोत. त्याच्यामध्ये मी जिरं टाकते, मोहरी आणि बडीशेप. तर आता आपल्याला हे बारीक गॅसवरती 3 ते 4 मिनिटं भाजून घ्यायचे. तर आता आपलं हे सगळं भाजून झालं. मी गॅस बंद करते. हे मी 4 ते 5 मिनिटं थंड व्हायला ठेवते. आता हे सगळं भाजून घेतलेलं मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. आता आपल्याला हे ओबड-धोबड काढून घ्यायचे मिक्सरमधून. खूप बारीक पेस्ट नाही करायची याची, जरा जाडसर ठेवायचे. तर तुम्ही पाहू शकता मी जाडसर अशी पेस्ट काढून घेतलेली. तर आता आपण एक बाउल घेणार आहोत. त्यामध्ये मी जी कैरी चिरून घेतलेली आहे ती सगळी टाकते. त्यामध्ये आपण मिरच्या टाकणार आहोत. त्यानंतर जो मी गूळ घेतला होता तो पण मिक्स करते ह्याच्यामध्ये. आणि हे जी मी पेस्ट काढून घेतली आहे ते पण ॲड करते. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण हळद ॲड करतो. हळद टाकल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ पण टाकायचं. आता हे आपण मिक्स करून घेणार आहोत. आता हे आपलं चांगलं मिक्स करून झालं. तर आता आपण पुढच्या कृतीकडे वळूयात. तर मी गॅस पेटवून घेतला आणि फोडणी पात्रामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण मेथी दाणे टाकतो थोडे. त्यानंतर त्यामध्ये बडीशेप ॲड करते मी. बडीशेप ॲड केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकतोय. एक आणि वरती थोडंसं. आता आपल्याला गॅस बंद करायचा. तर आपलं लोणचं हे तयार आहे. मी एका बरणीमध्ये काढून घेतलं आहे. तुम्ही हे लोणचं स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता. तर तुम्हाला ही कैरीच्या लोणच्याची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.